एक राखी सीमेवरील जवानांसाठी या उपक्रमाअंतर्गत यंदा 1 लाखाहून अधिक राख्या पाठवण्यात येणार असल्याची माहिती श्री स्वामी विवेकानंद ट्रस्टकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे नैतिक बळ वाढवण्यासाठी गेले 27 वर्ष हा उपक्रम ट्रस्टकडून राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय, महिला बचत गट आणि महिला संस्थांकडून राख्यांचे संकलन करून मराठा बटालियन यांच्या सहकार्याने या राख्या थेट सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पाठवण्यात येतात. 15 ऑगस्ट रोजी टेंबलेवाडी येथील बटालियन गेट समोर राखी देण्याचा कार्यक्रम होणार आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात राख्या संकलित करण्याचे नियोजन झाल्याचे ट्रस्टने सांगितले आहे. श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं कारगिल युद्धापासून गेली 27 वर्ष एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा देश रक्षाबंधनाचा उपक्रम घेतला जातो. या उपक्रमाअंतर्गत विविध शाळा, महाविद्यालय, महिला संस्था यांच्या वतीनं या ठिकाणी प्रतिवर्षी 1 लाखाहून अधिक राख्या विविध संकलन केंद्रावरून जमा केल्या जातात आणि या राख्या थेट सीमेवर पाठवल्या जातात. या उपक्रमाचं हे 27वे वर्ष आहे आणि दरवर्षी या उपक्रमात लोकांचा सहभाग मोठ्या संख्येने वाढत आहे. यावर्षी देखील या उपक्रमात करवीरकर महिला भगिनींनी सहभागी व्हावं आणि जे जवान आपले नैतिक कर्तव्य समजून देश रक्षणासाठी लढत आहेत, त्यामुळं आपण या ठिकाणी सुरक्षित आहेत. त्यांचं नैतिक बळ वाढवण्यासाठी या राख्या उपयोगी ठरतात आणि या राख्यामुळेच त्यांचं एक देशभक्तीची आपली देखील भावना वाढते आणि त्यांना देखील त्या ठिकाणी बळ मिळतं. त्यामुळं या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं असं मी ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी आवाहन. यावेळी ट्रस्टचे सचिव राजेंद्र मकोटे, सहसंचालक महेश कामत, कमलाकर किलकिले, डॉक्टर सायली कचरे, नगरसेविका माधुरी नकाते, अशोक लोहार आदी उपस्थित होते. बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त.